बेडगी वांगी मसाला आहे बघा, इन्स्टंट आहे, त्याला भरपूर मागणी मार्केटमध्ये. जर घेतले तर पाऊस वगैरे लागेल. अरे वा मस्त. हे सगळे 30-30 रुपयाला. तुम्ही कुठून आलात? आम्ही नागपूरवरून आलो. मी काढले. तू काढलेलं आहे पेंटिंग? वासुदेव आले आले. हे 400 ला आहे, 400 ला, 300 ला. हा ग्रीन मसाला मी बनवलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना टाकून. का आता अमेरिकेला ह्या सगळ्या वस्तू मिळत नाही म्हणून त्यांची हे व्हेज पोपटी आहे. आम्ही खरं नॉनव्हेजच पोपटी खातात रायगडला. तर नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? आपण आता आलेलो आहोत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये. हे वाशीमध्ये आहे आणि स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे आता महालक्ष्मी सरस 2024 आणि इथे विविध राज्यातून सगळेजण आपली कला घेऊन आलेली असतात. मसाले असतात, खाद्यपदार्थ असतात, स्वतःची कलाकुसर, विणकाम, कपडे, भरपूर सगळेजण प्रत्येकाचे घेऊन आलेले असतात. आपण देखील त्या प्रदर्शनामध्ये जाणार आहोत आणि 25 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन आहे. आपण आता तिथे जाऊन बघूया. आणि विशेष म्हणजे सगळं AC आहे, कारण सगळं काही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही खूप छान खरेदी करू शकता. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना एक रोजगार मिळावा हा हेतू आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि सगळे स्टॉल बघूयात आणि त्यांची सगळी कला, त्यांनी काही बनवलेल्या वस्तू, ते सगळं बघणार आहे. आणि एका व्हिडिओमध्ये हे सगळं होणार नाही, पण तरीसुद्धा मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते. सगळीकडे असं रेड कार्पेट आहे, छान वेलकम झालेलं आहे आपलं. आणि इथे ना ग्राहक नोंदणी पण आहे एका साईडला आणि इथे स्कॅनर दिलेला आहे. आपण इथे ना आपला अभिप्राय कळवू शकतो. आणि आता मी तिथे ग्राहक नोंदणी केलेली आहे आणि विनामूल्य आहे, काही पैसे द्यावे लागत नाही. आणि आतमध्ये गेल्यानंतर जास्तीत जास्त महिलांकडून खरेदी करायची आहे आणि त्या महिलांना आपण प्रोत्साहित करायचं आहे, कारण या ग्रामीण भागामधून आलेले आहेत सगळेजणी. त्या साईडने एंट्री आहे 2, 3 आणि 4 अशा 4 एंट्री आहेत. आणि आता एक एक करून आपण सगळं बघणार आहोत. सुरुवात आपण इकडनं करूया. आणि हे कशी आहे लोबन अगरबत्ती? 70. कप दूध. आणि कुठून आलात तुम्ही? हा, संगमनेर. अरे वा. गुगलचे पावडर असते, लोबांची पावडर असते, रजनीगंधाचे कॉन्सन्ट्रेट आहे, अजून ऊद आहे आणि हा कापूर आहे. 5 फ्रॅग्रन्स 5 आहेत. आणि हे कितीला आहे? 120 रुपयाला आहे. 120ला. यात फुलांच्या पावडरपासून बनलेले आहे. फाईन वन अर्कबत्ती. यात हा जन्नत आहे, हा गुगल आहे, हा स्वर्ण चाफा आहे, हा कस्तुरी आहे आणि हा रजवाडी आहे. अच्छा, म्हणजे इथे सगळं ऑर्गॅनिक गाईचं पंचांग, फुलांची पावडर याच्यापासून तुम्ही बनवता. या गौऱ्या आहेत, दाखवा. काय मग हे गिर गाईचं नाही, गावठी गाई आपली जी महाराष्ट्रीयन गाई असते ना ते. गिर गाई गुजराती गाय. अच्छा, मावशी आपली नाही, आई. हा, आणि संगमनेरची आहे. हो, संगमनेर. अच्छा, ओके. पाहून घ्या ना मॅडम मसाले इथे. हो हो बघते. तुम्ही मसाले घेऊन आलात? बीड. हो, या पाहून तर घ्या. चला यांचे आपण आता मसाले बघूया. हळद पावडर, मिरची पावडर. ही कशी आहे मिरची पावडर? ती 350. ही बेडगीवाली 400. अच्छा. चटपट मसाला. चटपट मसाला आहे, काळा मसाला आहे. चटपट मसाला म्हणजे काय? हे काहीतरी कांदा लसूणचा आहे. चटपटीत आहे ना, चटपटीत म्हणून त्याला चटपट मसाला. अच्छा. आणि हे येसूर मसाला काय आहे? हे भाजीला ग्रेव्ही बनवण्यासाठी. तुमच्याकडे त्याला येसूर बनते. अच्छा. व्हिडिओ
हे सगळे मसाले आणि हा काळा मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचं हे आहे का याच्यामध्ये? वाळलेला कांदा, खोबरं, मिरची सगळं. अच्छा, हे कसं आहे? 150चं पाव किलो. 150 रुपयाचं पाव किलो. अच्छा, हे ही ग्रेव्ही मसाला म्हणजे काय? ग्रेव्ही मसाला त्यात हरभऱ्याची डाळ, तांदूळ, बाजरी वगैरे ऍड केलेलं असते. काही खडे मसाले असतात. हां, त्यामुळे ते भाजीला छान ग्रेव्ही येते. अच्छा, काहीतरी वेगळं असं बघायला मिळतं ना. येसूर मसाला, ग्रेव्ही मसाला म्हणजे तोच येसूर मसाला. आणि कुठून आलात तुम्ही? बीड. अच्छा, ते उस्मानाबादवरून काय काय कॅन्डी, चिंच, हे प्रत्येक स्टॉलवर छान डिस्प्ले केलेला आहे. आणि पर्सेस आहेत, साड्या आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या मटेरियलच्या. आणि तिथे काय स्पेशालिटी आहे त्यांच्या राज्यातल्या त्या साड्या इथे आणलेल्या आहेत. स्टोन देखील आहे आणि समोर पर्सेस आहे, त्याला छान मिरर वर्क केलेलं आहे. आपण तिथे बघायला गेलं ना तर ते सगळे सांगतात कसं बनवलं, काय बनवलं, कुठून आलेत. अगदी नम्रतेने प्रत्येक ग्राहकांबरोबर हे छान सगळेजण बोलत आहेत. आणि दुपारची वेळ आहे, गर्दी एवढी नाही आहे पण संध्याकाळी गर्दी होणार आता. तमिळनाडू आदिवासी तेल, अहमदनगर मसाले, कोल्हापुरी चप्पल. अरे वा, छोट्या मुलांसाठी सुद्धा आहे ते चप्पल. छान घुंगरू वगैरे लावलेले आहेत. फ्लॉवर पॉट, एक मिनिट, हे काय डॉल? अरे वा, ही कशापासून आहे बनवलेली आहे? लोकरपासून. अशी हे त्याला असं सिल्वर आहे. कितीला ही? 600ला. त्याच्यात हे कलर वेगळे. आणि हे एक वारली पेंटिंगचं. अच्छा, मुलींनी बनवलंय का हे? 300ला. ज्यांनी बनवलं त्यांचं नाव देखील इथे लिहिलेलं आहे. आणि 7वी मध्ये आहे का ही मुलगी? म्हणजे असं हे बघा, वेगवेगळे असे वारली प्रिंटिंगचे पण हे दिसत आहेत. पर्स. तुम्ही कुठून आला? चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा. चूल मस्त. कशी ही चूल? 700 रुपये. अरे आणि हे कसं आहे? 150. सगळी मातीची भांडी. आणि ही कशी आहे चूल? 500 रुपये. सगळे आजी घेऊन आलेल्या आहेत मातीची चूल. चिरनेर उरण, पुढे प्रोटीन सूप. हे कसं पॅकेट आहे? 120ला 10 बाऊल. छान आहे. नाही ना, ठेवते ना. आणि हे कुळीतच आहे. आणि अजून काय काय आहे? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही सगळं. हां हां हां. अजून म्हणजे येतीलच प्रोडक्ट एकदा सुरुवात झाली की. आणि कुळीत आता थंडीमध्ये खूप छान. कुठून आलात तुम्ही? सातारा. कराड.
इथे छान. कशी आहे फ्रेम? कितीला? हा, याची किती किंमत? 3,500 याची. आणि हे 1500. अच्छा, इथे दिलेले 1500. ही 1500ची आहे, ही 1800, ही 2,500. अरे वा, राधाकृष्ण मस्त. हे कशी? 5,000. छान पेंटिंग एकदम. सगळे शिवाजी महाराजांची पण सुंदर फोटो फ्रेम आहे. तुम्ही कुठून आलात? नागपूर. स्वतः पेंटिंग तू काढलेलं आहे पेंटिंग? नाही नाही, आता कलेला वाव असा मिळालाच पाहिजे असं. सुंदर पेंटिंग आहे. आणि हे कशापासून, कोणते कलर यूज केले? ॲक्रेलिक कलर. आणि कॅनव्हास? छान सुंदर लॅम्प शेड. ये कितीला आहे हो? ये 550. और ये कैसे? ये हैंगिंग 50 का. ये एक ये है क्या? ये एक 50 का. अच्छा. और क्या क्या है लैम्प शेड पे? ये कैसे है? 400 ला जोडी. 400 ला जोडी आहे. छान असं हे गणपती आहे. आप कहाँ से हो? कर्नाटका से. कर्नाटका. गुलाबपुर डिस्ट्रिक्ट से. क्या क्या है आपके पास? भागलपुर का रहेगा. भागलपुर बिहार से. टोटली हैंडलूम प्रोडक्ट है. सूट पीसेज आ जाएंगे, साड़ी आएगा, दुपट्टा. ये सूट पीस है? ये सूट पीस है मैम. अच्छा. ये टॉप आएगा, वार्ले प्रिंट पे आएगा. ये बॉटम आ जाएगा और ये इसका कॉन्ट्रास्ट दुपट्टा है. ये कैसा है? ये मैम नॉर्मली रिटेलर के पास लेंगे ना 2500 3000 तक आता है. ये मेरे पास 1500-1600 में अवेलेबल है डिस्काउंट प्राइस करके मैम. एकदम बेस्ट. अच्छा, 1500-16 ओनली 1600. बहुत प्यारी 1600. इतनी प्यारी चीज़ है ना. हाँ. ड्राई क्लीन मेंटेनेंस रहता है. अच्छा. बहुत प्यारा लगता है. ये 1600 रुपयाला ड्रेस पीस. ये 1400 का आएगा. ये 1400 का. टॉप आएगा, बॉटम आएगा, ये इसका दुपट्टा. अच्छा. बहुत प्यारा. अच्छा. बस. और ये पूरा ये है क्या? एक थान फैब्रिक. 250 पर मीटर. 250 ला पर देखिए मीटर. ना, 1 सूट मीटर. साड़ीज वगैरह भी अवेलेबल है मेरे पास. बहुत सारे बाटी अच्छा. ये ब्लॉक प्रिंट. ये वाला मैम 1400 का आएगा डिस्काउंट करके. 2.5 मीटर टॉप, 2.5 मीटर बॉटम, 2.5 मीटर दुपट्टा आएगा. बहुत सारे कलर है, देख लीजिए. ये कैसी है साड़ी? ये साड़ी मैम आपको 1800 की आएगी. 1800. मैडम कलर कुछ कर लूंगा. 1800. एग्जिट है फिर. हाँ. अच्छा कलेक्शन है. भागलपुर. अरे काय काय आहे प्रोडक्ट? माझ्याकडे ना शेवया मी स्वतः करत्या. हां. त्या खपली गव्हाचे. खपली गव्हाच्या शेवया. हा. ह्या कशा आहेत? ह्या 80 रुपये. 80 रुपयाला हे पॅकेट. हां. आता एक एक थांबा मला एक एक. आणि हे मसाला आपला हा कांदा मसाला. हा काळा मसाला आहे ना. काळा मसाला. हा कितीला आहे? हा आहे ना 200 रुपये पाव. सॉरी 200 ग्रॅम आहे 160. 160 रुपयाचा 200 ग्रॅम. हा मच्छी मसाला, मालवणी मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला. गरम मसाला. अच्छा. आणि तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे पण आहेत. हे आता टिपिकल सध्या असं लोणचं वगैरे आंब्याचं. तोंडाला पाणी सुटतं आंब्याचं. हे लाडू. आहे. अरे आणि हे लाडू कसे आहेत?
हे लाडू आहे ना 150 रुपयाला पाव किलो. डिंक मेथीचे लाडू आहे. डिंक मेथीचे लाडू तुम्ही घरी बनवले, घरी तूप बनवले. वगैरे तूप गावरान तूप आपल्या घरी केलेलं प्लस गुळात बनवतो. हे लाडू आहे ना आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून गावरान तूप टाकतो आणि शिवाय खारीक खोबरं. डिंक पण त्याच्यामध्ये दिसतोय. हा आणि पूर्ण पौष्टिक आहे, हेल्दी आहे आणि हे थंडीत खाल्लेले चांगले असतात. अच्छा. आणि शिवाय महिलांना कमरेला वगैरे पण चांगले. म्हणजे असे तुम्ही लाडू बनवून आले. आणि हे कसे लाडू आहेत? 150 रुपयाला पाव किलो. 150 रुपये पाव. पाव किलो मध्ये किती येतात? 6 लाडू म्हणजे 150 रुपयाला पाव. आणि हे लोणचं कसं तुम्ही सांगितलं ते? हे हिरवं लोणचं आहे, घरी बनवलेलं आहे, घरचा मसाला वापरलेला आहे. पूर्ण घरी तयार करून आहे. कैरीचं लोणचं. हे लोणचं कसं आहे? हे 120 रुपयाला पाव किलो. 120 रुपयाला पाव किलो. हे टिपिकल. तुमच्या गावाचं नाव पण सांगा. माझं गावाचं नाव आहे अवसरी बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. अच्छा. आणि माझं नाव आहे संगीता अशोक दळवी. तुम्ही आमच्याच गावचे आहेत. आम्ही आहोत खेड मंचर, म्हणजे मंचर पासून थोडं जवळ नांदूर, कळम नांदूर जवळ. एकदम किती 10 किलोमीटर पण 5-6 किलोमीटरच आहे. म्हणजे हे आमच्या गावच्या आलेले आहेत. त्यांनी इथे मसाले, आपला मटण मसाला. कसा मसाला आहे हा? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. हा काळा मसाला. हा खानदेशी काळा मसाला. हा कसा? हा 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 700 रुपये किलो. 700 रुपये. आणि हा गोडा मसाला 700 रुपये किलो. गोडा मसाला 700 रुपये. आणि हे खलासणी, हे माहिती आहे आपल्याला. खलासणी ही 500 रुपये किलो. आणि हळद 400 रुपये किलो. 400 रुपये किलो हळद. ही घरची हळद आहे, शेतातली कुठली. अच्छा. आणि हा ग्रीन मसाला मी बनवलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना टाकून. का आता अमेरिकेला या सगळ्या वस्तू मिळत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हा सुंदर मसाला बनवला. अरे वा, छान छान, सुंदर एकदम. मालवणी मसाला आहे हा. म्हणजे यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. आणि हे शेवया तर मला खूप आवडलेल्या आहे, खपली गावाच्या शेवया. आणि खपली गाव म्हणजे काय, त्याच्याबद्दल काय सांगाल का? खपली गहू म्हणजे बारीक असतात इतर गव्हांपेक्षा, आणि त्याचा कलर असा मरून कलर असतो. पण त्या गव्हाचं एक वैशिष्ट्य आहे का त्या गव्हाला चव असते. त्याच्यापासून कुरडया पण बनवल्या जातात, प्लस शेवया पण बनवतात. पूर्वी खपल्या गव्हाची खीर पण बनवतात, लापशी बनवतात. अरे वा. हे सगळ्या ग्रामीण भागातील हे गहू आहेत, त्यामुळे याची चव अवश्य घ्या आणि आमच्या स्टॉलला एकदा भेट द्या. नंबर काय स्टॉलचा? माझा स्टॉल नंबर आहे 127. 127. A 127. धन्यवाद. मंदार होऊ दे देवा, आले महालक्ष्मी सरसला, आनंद होऊ दे, जय जयकार होऊ दे, विजयगान जन्माला जाऊ दे. इथे मस्त सगळं हे. कितीला हो हे? एक 250 ला, हे 200. हे 250. 200ला. आणि स्वामींचं हे कितीला आहे? 600 रुपये. माळी गोंधळी सेट. हा सेट कितीला आहे? हा 1200ला 4 मोठे. 1200ला 4. ते 2. हे काय आहे? त्यांच्यासोबत पण मी ते वारकऱ्यांचे पैसे द्यायचे. वारकरी सेट. वासुदेव आले. हा एक कितीला आहे? हे एक 500 रुपये. 500 रुपयाला एक. 300 रुपये. 300ला एक. आणि हा हे वासुदेव फक्त 500. वासुदेव 500 रुपयाला. आणि हे घेतलं तर 300ला. त्याची किंमत पण सांगितलं. आणि अरे वा, माऊलीचे मस्त.
आणि ते मुखवटे कितीला आहे ते? 3000ला एक जोडी. जोडी 3000ला. हे कसं शुभ लाभ 100 रुपयाला जोडी. आणि हे श्री छोटं वाले 30 रुपयाला, मोठे वाले 50 रुपयाला. हे 30 रुपयाला. अच्छा. गणपती हे 50 रुपयाला, 100 रुपयाला जोडी. 100ला जोडी. ही छोटी वाली 80 रुपयाला जोडी. ही 80ला, ही 100ला. स्वस्तिक आहे 30 रुपयाला. हे स्वस्तिक 50ला. आणि हे 30 रुपयाला. अच्छा. ही कोयरी कितीला? ही 100 रुपयाला आहे. 150 वाली 150ला आहे. त्या 200ला आहे. हे 400ला आहे. 400ला, 300ला, 250ला. अजून हे का गणपती? 400ला. छान एकदम कटआउट. हे याच्यावर केलेलं आहे ना, कटआउटवर. काढ. 1000 रुपये पेन. आणि कुठून आले तुम्ही? गोंदिया. गोंदिया. आणि हे सगळं इकडे तुमचं खाद्यपदार्थ. सोनू मामा खूप फूड. अरे वा, कसं आहे? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. केमिकल नाही, पावडर नाही, काही नाही, शेतात आहे. ज्यूस करून पिता येते, चिप्स टाकायचे. अच्छा. तुम्ही कुठून आलात? नांदेड. आणि हे सगळे कडधान्य वगैरे सगळं. हे काय लक्की मटणाचं काय असतं याच्यामध्ये? असं नॉनव्हेज आहे मॅडम. त्याच्यामध्ये पण नॉनव्हेज टाकलेलं असतं? हो ना. बोला, सांगा बरं काय. काय केलेलं असतं म्हणजे असं? ह्याच्यात लोणचाचा मसाला आहे, नॉनव्हेज लोणचाचा मसाला. हां. आणि मटनचे पीस आहे त्याच्यात. अच्छा. कसं आहे ते? टेस्ट करू शकता. नको आता. कसं कितीला आहे? 100 रुपयाला एक डबा. 100 रुपयाला एक हे. अरे वा, मस्त आहे. टेस्टी आहे मॅडम. एक वेळेस खाशाल ना हा. तर परत मागशाल, पण मी तर राहणार नाही. हा. नांदेडचं काय? एक आहे नांदेड तालुक्यामध्ये, एक हिमायतनगर आहे. हिमायतनगर तालुक्यामध्ये 52 खेडे आहे. 52 खेड्यातून आम्ही एक आलेलो आहोत. नांदेडचे. अच्छा, आपण नांदेड पॉप्युलर. अच्छा, छान वाटलं. वेगवेगळ्या बॅगा आहेत. ही कशी आहे बॅग? हा, ही कितीला? किती? 300 रुपयाला ही बॅग. आणि ही जसे साईज. आणि त्या कशा आहेत तिकडे? 950 रुपये. अच्छा. छान छान कलर कॉम्बिनेशन पण आहे इथे. कसा आहे लसूण? 250ला. अर्धा किलो 250 रुपयाला. गावरान आहे. हा. तुमचं काय हे? महिला विषमुक्त निसर्गाची शेती. कशी ही डाळ? 250 रुपये किलो. टिपिकल हे आहे. तर इथे माझी मैत्रीण भेटली स्वाती. ती पण इथे शॉपिंग करत होती, कारण तिच्या गावावरून पण आलेले आहेत. महालक्ष्मी सरसमध्ये प्रोडक्ट घेऊन आलेल्या आहेत बायका. की असं होतं की आपण मुंबईसारख्या ठिकाणी येतो, पण गावामधलं काय तिची टेस्ट तिला टिपिकल काय घ्यायचं तेही माहिती होतं. आणि गावाकडच्या आल्यामुळे तिला खूप आनंद झाला. काय घेतलं? चीज पण घेतले गावाकडे, बाजरीचे भरपूर काय काय तिने शॉपिंग केलेली आहे. बाजरीचे बिस्किट, बाजरीचे सांडगे तिथे हा सगळं घेतलं मी तिथे.
आपल्या गावाकडच्या एका ठिकाणी आपल्याला मिळालं, बघायला मिळालं, खायला पण मिळालं. म्हणजे खूप आता छान वाटतं आपल्या इकडचं कोणी आलं. मला पण आमच्या इकडचे पुणे जिल्ह्यामधले पण मला इथे खूप जण भेटली. खूप छान वाटलं. असं असतं महालक्ष्मी सरस. तुम्ही नक्की या, भेट द्या. आपण आपापल्या गावाला खाद्य संस्कृती काय असते ती स्वतःही घ्या आणि दुसऱ्यांनाही चाखायला द्या. हे कितीला आहे? 1500 रुपये. आणि हे लांब आहे ते 800 का? अरे वा, या भी आहे. हे 1200ला आहे ते. हे कसे कुशन कवर? ये 1200 के 5 है. 1200ला 5. हाँ, ये वाला लेते तो 1000 का 5 है. आप कहाँ से आए हो? हम राजस्थान से आए. राजस्थान से. अच्छा. और ये भी है मस्त आपकी. ये एम्ब्रॉयडरी में डांडिया. ये कैसे है? ये 500 के 5 है. अच्छा, 500 के 5. अलग अलग ये है डिजाइन. ये काथा वर्क में मैम हैंडमेड है. अरे ये कैसे है? ये 1200 का 5 है मैम. हैंडमेड है पूरा काथा वर्क. काथा वर्क. हाँ, ये काथा वर्क भी है मैम. ये क्रोशिया में भी ये हैंडमेड है. क्रोशा में ये कैसा है? ये 1200 का 5 में. ये भी 1200 का 5 है क्रोशा का. इसमें 2 सेट बचा सब, खत्म हो गया सब. अच्छा. दीवान सेट है मैम. डबल बेड है. ये दीवान सेट कैसा है? 1800 का है. 1800 का. अच्छा. ऊपर प्रॉपर आपका राजस्थानी वर्क ये क्या? गुजराती वर्क है, पर हम अजमेर से राजस्थान से आए हैं. काम हमारे खानदानी काम है. हाँ. काठियावाड़ी काम है. गुजराती बोला जाता है इसको, काठियावाड़ी. अच्छा. आपकी ये कला लेके आए हैं हमारे इधर. हम राजस्थान से आए हैं हम. अच्छा अच्छा. सेकंड बार हमारे को मौका मिला है मैम इस तरफ आने के लिए, महाराष्ट्र में. आप यहाँ- खुद हाथ से बनाते हैं सब क्या? हाँ, मशीन? ये हाथ का भी है मैम. ये काथा वर्क है जो ये हाथ का है. हाँ हाँ. ये पूरा हैंडमेड होता है. ये महिलाओं से बनवाते हैं मैम. हम समूह की महिलाओं से. अच्छा. गांव की महिला होती है, समूह की महिलाएं जैसे, हाँ हाँ हाँ. उनसे बनवाते हैं. बाकी सूट्स है क्या? कैसे है? 300ला 12. 30 रुपये पर पीस. हा 30 रुपयाला हे. म्हणजे हे सगळे 30 रुपयाला. असे 25 पडते 12 घेतले. हा हा हा. केळी, सीताफळ छान छान हे आहे. एक पीस 30 रुपयाला. लसूण तर खरोखरच लसूण वाटतोय. काय काय आहे तुमच्याकडे? हे काय? बिस्किट्स. अच्छा. गेल्या वेळेला पण तू भेटली होतीस मला बरोबर. ते गेल्या वेळेला सुंदर एकदम सगळं प्रोडक्ट होते. आता काय आणलंय तू? हे नवीन आहे आमचं. हे नवीन आहे. हे कोणते पापड? हे बिबड्या आहेत जळगावकडचे. काय? बिबड्या. बिबड्या. हा, हे कसं आहे? काय? 200 रुपयाला. 200 रुपयाला. आमच्याकडे बिबड्या आहेत ना, त्याच्या छोट्या असतात. हा, हे मोठे आहेत. हा. आणि हे ज्वारीचे पापड. ज्वारीचे पापड. हे गव्हाचे. गव्हाचे पापड. हे कसे आहेत? हे 50ला. हे कुरडया. कुरडया. हे काय? हे ते तुम्ही नेलं होतं ना. हा. अच्छा. आणि काय? हे केळी चिप्स. केळी चिप्स, केळी पापड. केळीचा पापड आहे. केळीचे पापड. कसं आहे? हे 50ला आहे. 50ला. 50 मध्ये किती पीस आहे? हे का 100 रुपये. नाही म्हणजे किती पापड किती येतात? 10-12 येतात. आता कुठून आले तुम्ही? आम्ही का धुळे जिल्हा, शिरपूर तालुका. शिरपूर. ज्वारीचे पापड. हा. 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालतात. हा. 3 दिवसानंतर उन्हामध्ये 2 दिवस टाकतात. दळण करून भिसी घेऊन म्हणून हे पापड बनवतात. म्हणजे हे ज्वारीचे पापड सगळे. हो, ज्वारीचे पापड आहेत. 400. आणि ह्या कशा आहेत? दरी 500 रुपये. याच्यामध्ये हे ना, ही घोंगडी. घोंगडीची शॉल आहे. घोंगडीची शॉल जर दाखवा बरं. असं भरपूर थंडी असेल ना तर छान एकदम. अरे वा. उन्हाळ्यात थंड राहील, पावसाळ्या वगैरे मिळेल. 12 महिने वापरता येईल. त्याला कोणाला कमरेचा, मणक्याचा आजार, वात, सांध्यावात असेल त्यासाठी एकदम चांगली आहे. पावसात सुद्धा अशी जर घेतली तर पाऊस वगैरे लागेल अशी. अरे वा, मस्त.
आणि ही कशी अशी खाली टाकायची. अच्छा एवढे शारीरिक फायदे. अच्छा, इथे दिलेले आहेत का फायदे सगळे? कुठून आलात तुम्ही? जालन्यावरून. जालना. इकडे पण असे लावलेले आहेत छान. हे कितीला? तेच ना? 400 रुपयाला. 400 रुपयाला. वासुदेव छान फिरतायत सगळीकडे मध्ये मध्ये ना. 850. छान असं वर्क केलेलं आहे. मधुबनी पेंटिंग. नाही, गुंडी पेंटिंग आहे. गुंडी पेंटिंग. आम्हाला कसं गोंडी पेंटिंग. छान एकदम. आणि हे कसं आहे? ते 550. 550. छान आहे. आणि तुम्ही कुठून आल्यात? गोंदिया. राधिका मसाले तुमच्याकडे. आता इथे काय? शेंगदाणे चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, शेंगदाण्याची, खोबऱ्याची, तिळाची, जवसाची, गोडा मसाला, काळा मसाला, सगळे मसाले तुमच्याकडे. हो. भरली वांगी मसाला आहे बघा, इन्स्टंट आहे. त्याला भरपूर मागणी मार्केटमध्ये. आता इथे पण भरपूर सेल झालाय मसाल्याचा. त्यांनी पहिले घेऊन गेले ते परत घेऊन जाऊ राहिले. रेडी टू कुक. तुम्ही घरी बनवता? डायरेक्ट भरायचे. सगळे घरी बनवतो. डंकावरती कुटलेले मसाले. हा मालवणी मसाला आहे. हा ड्राय कांदा लसूण मसाला आहे. हा वर्षभर टिकतो, खराब होत नाही ओला कांदा नसल्याने. आणि सगळे भाजून स्वच्छ केलेले मसाले, भाजून टिकून केलेले, त्याच्यामुळे लाईट पण चांगली. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही अहमदनगर. सगळे स्वतः हाताने बनवलेले मसाले. आणि हे पण चांगलं मिळतोय आम्हाला. आणि हे वांग्याचं तर खूपच छान. म्हणजे कसं डायरेक्ट भरायचं आणि फ्राय करायचं. 5 मिनिटामध्ये आपली भाजी तयार होते. भेंडी, कारलं, शिमला, वांग, सगळ्या भाज्यांसाठी. धन्यवाद. कांदा लसूण मसाला, थोडा मसाला, गहू. ही कशी बिस्किट आहे? 100 रुपये पाव. बिस्किट घेतलं तर 100. हे घेतलं तर 150. सोया बिस्किट हे घेतलं तर 150. हे मल्टीग्रेन आहे. हे मल्टीग्रेन. गहू, ज्वारी, बाजरी नसली 4 पिठे मिक्स. ते कसे आहेत मल्टीग्रेनचे? 150ला पाव आहे. 150 रुपये पाव. खाऊन बघताय तुकडा. आणि ते 150ला पाव. हे 150ला पाव. हे नट्स बिस्किट. हो. आणि हे नाचणी बिस्किट. नाचणी आणि गुळ ते पण 150. 150ला पाव. फक्त मल्टीग्रेन कितीला सांगितलं? ते पण 150. 150ला. छान. आणि इथे हे काय टोस्ट वगैरे पण आहेत? टोस्ट सुजीचे आहेत, ते पण 150 रुपये पाव आहे. दोनचे बटर आहेत सुजीचे, ते पण 150 रुपये. 80 रुपये पाव आहे. सॉरी, हे आणि हे 80ला पाव आहे. अच्छा, इथे टोस्ट पण आहेत आणि बटर पण आहेत. सगळे नाचणी बिस्किट गुळ आहे. त्यानंतर आमचे सगळे मसाले स्वतःचे नॉनव्हेजचे मसाले आहेत. चटणी आहे कोल्हापुरी, काळा मसाला आहे, मसाला आहे, हळद आहे सुट्टी. तुम्ही कुठून आलात? कोल्हापूर. स्मेल बघा हळदचं लगेच लक्षात. कोल्हापूर आलात. धन्यवाद. हे कितीला आहे? हे 300 रुपयाला. साडी पण आहे. काय प्राइस है? कितना के? 2500. हल्दी में पूजा पाठ में कैसे 2500. हे बाजरी, मसूर. हे कुटके काय आहे? आपण राळा म्हटलं ना. अच्छा, राळे. आणि बादली. ते मिलेट्स आहे ना. हे सगळं मिलेट. राजगिरा, बर्फी. नाही. आणि हे कसलं पीठ आहे? हे याचं पीठ आहे. कोणतं? सगळ्याचं मिक्स आहे. म्हणजे ह्या सगळ्याचं पीठ हे आहे. आणि हे कसं आहे? 175ला अर्धा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळे हे मिळणार मिलेट्स. हे सगळे भरड धान्य आहेत ना. याच्यात काही तृणधान्य आणि कडधान्य पण आहे. तर याच्यात गहू आणि चणा डाळीचा बिलकुल वापर केलेला नाही. सगळे हे मिलेट्स मिळून हे पीठ बनवलेलं आहे मॅम. त्याचं तुम्ही थालीपीठ तयार करू शकता. परत जर ही थोडी भाजणी केली, तूप टाकून आणि थोडे ड्रायफ्रूट टाकले आणि गुळ किसून टाकलात मॅम, हाताने बांधता येईल असे लाडू पण छान तयार होतात. आणि साधी भाकरी मीठ वगैरे टाकून आणि गुळ टाकलं तर तुम्ही शंकरपाळे पण तयार होतात.
मल्टीग्रेन. म्हणजे हे मल्टीग्रेनचं आटा आहे हा. सगळं मल्टीग्रेन. आणि इथे कोणतं आहे? हे ज्वारी हे आहे आपलं तिकीट ज्वारी. सातूचं मॅम. सातूचं. अच्छा. सातूच्या पिठाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. हां हां. जवळपास आता 100-150 किलो पीठ 2 दिवसातच संपलंय. अरे वा. बोलत चालेल. येतं गावाला. कुठून आले तुम्ही? अमरावती जिल्हा मॅम. अमरावती. ओके थँक्यू. तीळ पण आहे मॅम. माझा स्टॉल नंबर आहे 113, अमरावती जिल्हा. इथून मी आलेली आहे. तुम्हाला जर मिलेटचं पीठ वगैरे पाहिजे असेल तर 113 नंबरच्या स्टॉलवर घेऊन जा. नक्की नक्की. हां चला. परत हे पिठलं रेकॉर्डिंग करतो. हे मासवडी. नाही ही मासवडी. ही डाळ. या शेंगूळ. वांग्याचं भरीत. नाही हे मसाला. तुम्ही कुठून आला बोलला? राजगुरुनगर कडूस. राजगुरुनगरच्या तुमच्याकडची फेमस मासवडी शेंगोळी. 100 रुपयाचं एक ताट. अच्छा. आणि हे 50 रुपये. मोदक 50 रुपयाचे. 20 रुपयाची. हा. तुम्ही कुठून आलात? पालघर. पापलेट फ्राय, कोळंबी, बोंबील थाळी, मटन थाळी, क्रॅब. सगळीकडे स्टॉल लावलेले आहेत. रायगडची पोपटी. या सगळ्या भाज्या. सगळ्या भाज्या शेताच्या शेंगापासून सगळ्या. मग ही एकत्र करून. ही फक्त वाफेवर तयार करतो. हा भांबरुळाचा पाला. हा पाला मेन आहे. हा पाला. ते मडक्यात घालतात. हा मडक्यात घालायचा असतो. आणि व्हेज मध्ये. आणि मग ते असं हे करतात का याच्यामध्ये? गरम आहे. हे व्हेज पोपटी आहे. आम्ही खरं नॉनव्हेजच पोपटी खातात. रायगडला जर मुंबईकर पुणेकर जर आले ना तर रात्री पार्टी जर म्हटलं तर पोपटीची आधी नॉनव्हेजची असते. पण आता मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आपण जरासं थोडंसं. आता एकाच व्हिडिओमध्ये सगळे स्टॉल दाखवणं शक्य नाहीये. महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राच्या बाजूच्या सगळ्या राज्यांमधली लोक आलेली आहेत. तिथे महिला बचत गट आलेले आहेत. त्यांचे सगळे विणकाम, कलाकुसरी, त्यांनी बनवलेले पापड, लोणची, मसाले हे सगळं ते घेऊन आलेले आहेत. आणि नक्की तुम्ही ह्या महालक्ष्मी सरसला भेट द्या. महालक्ष्मी सरस हे आता 25 डिसेंबर 2024 लक्ष्मी सरस आहे. आणि वाशीमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटरला वाशी स्टेशनच्या अगदी जवळ 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि एकाच छताखाली तुम्हाला एवढे सगळ्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत. आणि खाण्याची पण आहेत. पण खाण्याची मी एवढं सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणची चव पण तुम्ही येऊन तुम्हाला इथे भेटेल. आणि तुम्ही नक्की भेट द्या. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आणि कमेंट्स करा व्हिडिओला. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.